नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आकाश सक्सेस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं हार्दिक स्वागत। आजच्या लेक्चरमध्ये आपण डिपार्टमेंटल PSI याची भरती आता आगामी काळात जी येणार आहे त्याची आपण पुरेपूर माहिती घेण्याचा किंवा संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कारण की आपल्याला माहिती की याच्यामध्ये बरेचसे संभ्रम आहेत विद्यार्थ्यांमध्ये किंवा आपल्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांमध्ये की कोणते विद्यार्थी नेमकी ही परीक्षा देऊ शकता, एजचा क्रायटेरिया काय असेल किंवा सेवेचा क्रायटेरिया काय असेल, या सर्व गोष्टींची रीतसर माहिती आणि सोप्या भाषेमध्ये आपण माहिती सरकारच्या GR द्वारे घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर आपण बघूया सरकारचा जो GR आला होता त्याच्यामध्ये नेमकं काय होतं। तर बघा, सरकारचा GR जो आहे तो 1 सप्टेंबर 2025 चा आहे आणि त्यामध्ये त्यांनी इथून पुढे होणारे डिपार्टमेंटल PSI ची एक्झाम कुठल्या पद्धतीने घेतली जावी, त्याचा ज्येष्ठताक्रम कसा ठरवावा, त्याची पात्रता काय आहे, त्याचे निकष काय आहे, या सर्व गोष्टींची माहिती दिलेली आहे। ह्या GR वरनं तुम्हाला नेमकं कळून जाईल की आपण कोण कोण विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतं आणि परीक्षेचा क्रायटेरिया वगैरे या सर्व गोष्टींची माहिती कळून। तर सुरुवातीला त्यांनी प्रस्तावना दिली आहे, म्हणजे त्यांनी थोडीफार माहिती दिली आहे की मागे काय झालं होतं आणि आता इथून पुढे आपण काय करतोय। तर महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, आपल्याला माहिती आहे PSIच्या खालचे सर्व म्हणजे मग ते पोलीस शिपाई असतील, नाईक असतील, हवालदार असतील आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक असतील, हे या परीक्षेसाठी पात्र आहेत। या पदावरील कर्मचाऱ्यांना गतिमान पदोन्नतीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी मर्यादित विभागीय परीक्षा म्हणजेच काय लिमिटेड डिपार्टमेंटल कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन अंमलबजावणी करण्यात येत होती। पण विभागाच्या शासन निर्णय दिनांक 25/2/2022 अन्वये ही परीक्षा काय करण्यात आली होती, रद्द करण्यात आली होती। पण त्याच्यानंतर काय झालं होतं, ही मर्यादित विभागीय परीक्षा सुरुवातीला जी 50-25-25 नुसार होणार होती ती आता कशी होणार होती, 50-50 नुसार। म्हणजे जेव्हा 2022ला डिपार्टमेंटल एक्झाम बंद करण्याचा शासनाचा निर्णय आला होता विभागाचा, त्यानंतर मात्र मग 50% आपण MPSC द्वारे भरणार होतो आणि 50% जागा या पदोन्नतीने म्हणण्यापेक्षा बढतीद्वारे भरणार होत्या, म्हणजे तुमच्या सेवा ज्येष्ठतानुसार भरले जाणार होते। त्यानंतर अप्पर पोलीस महासंचालकांनी पाठपुरावा केल्यानंतर 3/10/2023 रोजीच्या पत्रान्वये मर्यादित विभागीय परीक्षा पुन्हा सुरू करण्याचा प्रस्ताव, म्हणजे परत डिपार्टमेंटल एक्झाम सुरू करण्याचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला होता। त्यानुसार शासनाने काही निर्णय घेतलेला असून त्याबाबतच्या सर्वकष मार्गदर्शक तत्वे विहित केलेली आहे। मग शासनाने काय निर्णय घेतलेला आहे याची संपूर्ण माहिती आता आपल्याला पुढच्या GR मध्ये बघता येणार आहे। तर बघा, शासन निर्णय काय होता। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे म्हणजेच MPSC द्वारे पोलीस शिपाई ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणजे PSIच्या पदाच्या खालील सर्व यांच्यासाठी MPSC द्वारे पोलीस उपनिरीक्षक पदासाठी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा म्हणजे लिमिटेड डिपार्टमेंटल कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ही परीक्षा घेणार आहे MPSC। आणि पात्रता कोण असणार आहे, तर शिपाई, त्याच्यानंतर नाईक, त्यांचे हवालदार आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणजे PSIच्या पदाखालील सर्व या परीक्षेसाठी पात्र आहेत। त्याच्यानुसार 25/2/2022 अन्वये ही परीक्षा रद्द करण्यात आली होती। त्यानंतर आता ही परीक्षा काय झाली आहे, परत सुरू करण्यात आली आहे आणि पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची पदे यापुढे 50-25-25 अशा स्वरूपात भरली जाणार आहे। म्हणजे आता पद कसे भरणार आहे, जसे आपण मागे भरत होतो तसेच ही पद भरली जाणार आहे। म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 50% पदांची भरती केली जाणार आहे। आपल्याला माहिती आहे ग्रुप बी अंतर्गत PSI पदाची डायरेक्ट रिक्रुटमेंट होते किंवा PSI पदाची डायरेक्ट परीक्षा घेतली जाते, त्याद्वारे 50% पद जवळपास भरली जाणार आहे। त्यानंतर मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा म्हणजे आपल्याला जी आता एक्झाम द्यायची त्याच्याद्वारे 25% पदे भरली जाणार आहे आणि पदोन्नतीने म्हणजे ज्येष्ठता व गुणवत्ता यांच्या आधारे 25% पद भरले जाणार आहेत। म्हणजे आपली जी डिपार्टमेंटल एक्झाम आहे त्याच्याद्वारे जवळपास 25% पद भरली जाणार आहेत, हे लक्षात घ्या। त्यानंतर हा अधिनियम दिलेला आहे। आता महत्त्वाचं सर्वात आपल्यासाठी काय आहे, पात्रता। नेमके कोणते विद्यार्थी म्हणा की आपले कोणते पोलीस बांधव या गोष्टीसाठी किंवा या एक्झामसाठी पात्रता आहे हे आपल्याला बघायचं आहे। सदर परीक्षेकरिता सद्यस्थितीत कोण कोण पात्र आहे बघा, पोलीस शिपाई, पोलीस नाईक, पोलीस हवालदार आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत असलेले कर्मचारी पात्र राहतील। कोण कोण पात्र आहे, पोलीस शिपाई, पोलीस नाईक, पोलीस हवालदार आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत असलेले कर्मचारी याकरिता पात्र आहे।
पण आता त्याचा क्रायटेरिया बघा काय आहे, किती वर्षाची नोकरी झाली पाहिजे याची माहिती पुढे देतील. जर कर्मचारी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा प्रमाणपत्र म्हणजे SSC म्हणजेच 10वीची परीक्षा किंवा महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या समकक्ष परीक्षा उत्तीर्ण झालेला असेल, तर ज्या वर्षी परीक्षा घ्यायची आहे, कोणती जी डिपार्टमेंटल एक्झाम आपल्याला जी घ्यायची आहे, त्या वर्षी 1 एप्रिल रोजी त्यांनी 6 वर्षाची अखंडित नियमित सेवा पूर्ण केलेली हवी. म्हणजे जे 10वी नंतर पोलीस शिपाई पदावरती कार्यरत झालेले असतील, आता आपली 12वी नंतर होते, पहिले 10वी नंतर पण काही लोक समजा भरती झालेले असतील किंवा अनुकंपा तत्वावरती भरती झाली असतील, त्यांची किती सेवा झालेली पाहिजे, तर 6 वर्षाची अखंडित सेवा झाली असेल तर ते 1 एप्रिलला, म्हणजे 1 एप्रिलपर्यंत त्यांची 6 वर्षाची सेवा, म्हणजे 2026ला आता जर ऍड येणार आहे तर 1 एप्रिलपर्यंत त्यांची 6 वर्षाची सेवा कंप्लीट झाली पाहिजे. कोणाची, जे 10वी वरती शिपाई म्हणून कामाला लागले होते त्यांची, तर ते ह्या परीक्षेसाठी पात्र असतील. पुढे बघा, जर कर्मचारी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा प्रमाणपत्र HSC म्हणजे 12वी मंडळाची परीक्षा किंवा महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेली समकक्ष परीक्षा उत्तीर्ण झाला असेल, तर ज्या वर्षी परीक्षा घ्यायची आहे त्या वर्षी 1 एप्रिल रोजी त्याने किमान 5 वर्षाची अखंडित नियमित सेवा पूर्ण केलेली असावी. म्हणजे तुम्हाला 12वी नंतर तुम्ही जर पोलीस डिपार्टमेंटमध्ये लागलेले असाल तर तुमची किती वर्षाची सेवा झाली पाहिजे, 5 वर्षाची अखंडित सेवा झालेली पाहिजे, तर तुम्ही ही परीक्षा देऊ शकता. 10वी नंतर लागलेले असाल तर 6 वर्षाची सेवा झालेली पाहिजे, आणि 12वी नंतर जर लागलेले असाल तर 5 वर्षाची सेवा झालेली पाहिजे, हे लक्षात घ्या. पुढे बघा, जर कर्मचाऱ्याने कोणत्याही विद्याशाखेतील म्हणजे कोणत्याही शाखेतली पदवी म्हणजे ग्रॅज्युएशन किंवा महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या समकक्ष परीक्षा उत्तीर्ण झाला असेल, तर ज्या वर्षी परीक्षा घ्यायची आहे त्या वर्षाच्या 1 एप्रिल रोजी त्याने किमान 4 वर्षाची अखंडित नियमित सेवा पूर्ण केलेली असावी. तुम्हाला माझ्या मते तुम्हाला समजलं असेल की जर ग्रॅज्युएशन लेवलवरती किंवा डिग्री झाल्यानंतर तुम्हाला जर पोलीस डिपार्टमेंटमध्ये तुम्ही गेलेले असाल आणि तुम्हाला आता जर ही परीक्षा द्यायची असेल डिपार्टमेंटल एक्झाम, तर तुमची किती सेवा झालेली पाहिजे, 4 वर्षाची सेवा झालेली पाहिजे. तुमचा सर्वात मोठा जो म्हणजे प्रश्न होता तुम्हाला की नेमकं आम्ही परीक्षा देऊ शकतो का नाही, हा इथे तुमचा क्लिअर झालेला असेल. तुम्ही जर 10वी नंतर लागलेले असाल तर तुमची 6 वर्षाची सेवा झालेली पाहिजे, 12वी नंतर लागलेले असाल तर 5 वर्षाची सेवा झालेली पाहिजे, आणि तुम्ही ग्रॅज्युएशन किंवा डिग्री नंतर लागलेले असाल तर तुमची 4 वर्षाची सेवा झालेली पाहिजे. कधीपर्यंत, त्याची तारीख पण दिलेली आहे 1 एप्रिलपर्यंत. 1 एप्रिल कोणतं, ज्या वर्षी ती परीक्षा होणार आहे त्या वर्षाच्या 1 एप्रिलपर्यंत तुमची 6, 5 किंवा 4 वर्षाची सेवा कंप्लीट झालेली पाहिजे. एवढ्या गोष्टी लक्षात घ्या. तर तुम्हाला पात्रता समजली. पुढे आहे वयोमर्यादा, म्हणजे किती वयापर्यंत तुम्ही ही परीक्षा देऊ शकता. तर लक्षात घ्या, कर्मचाऱ्याचे वय संबंधित परीक्षा वर्षाच्या म्हणजे ज्या वर्षी एक्झाम आहे त्याच्या 1 एप्रिल रोजी 35 वर्षापेक्षा जास्त नसावे. म्हणजे तुम्हाला तुमच्या नोकरीचा तर क्रायटेरिया आहे 6 वर्ष, 5 वर्ष, 4 वर्ष, त्याचबरोबर तुमचा वयाचा क्रायटेरिया किती आहे, 35 वर्षापर्यंत तुम्ही परीक्षा देऊ शकता. आणि मागासवर्गीय उमेदवारांच्या बाबतीत 5 वर्षाची सवलत असेल. म्हणजे 35 वर्ष ओपनसाठी किंवा खुल्या प्रवर्गासाठी आणि 40 वर्ष जे आहे ते आहे तुमच्या इतर मागासवर्गीय किंवा मागासवर्गीय उमेदवारांच्या प्रवर्गासाठी. 40 वर्ष एवढी वयाची मर्यादा किंवा वयाची पात्रता आहे. तर 2 गोष्टी लक्षात घ्या पात्रतेसाठी. 10वी नंतर 6 वर्ष, 12वी नंतर 5 वर्ष आणि ग्रॅज्युएशन नंतर 4 वर्ष. त्याचबरोबर ओपनमध्ये किंवा खुल्या प्रवर्गातून फॉर्म भरणार असाल तर 35 वर्ष आणि इतर मागास प्रवर्गातून भरणार असाल तर 40 वर्ष ही वयाची मर्यादा आहे. नंतर पुढे आहे दक्षता प्रमाणपत्र. हे काही नाही मित्रांनो, तुम्ही काय व्हायचं की परीक्षा दिल्यानंतर बऱ्यापैकी कोर्टात केसेस जात होत्या, म्हणजे नंतर तुमची चौकशी व्हायची. आता परीक्षेच्या पूर्वीच तुमच्याकडनं एक दक्षता प्रमाणपत्र घेतलं जाईल, जेव्हा तुमच्यावरती कोणती विभागीय चौकशी किंवा फौजदारी कारवाई सुरू नाही याबाबत खात्री केली जाईल. जर एखाद्या व्यक्तीला आणि तुमच्यावर अशी कारवाई जर सुरू असेल तर त्या कारवाईत तुम्ही अर्ज करू शकणार. म्हणजे तुमच्यावरती जर डिपार्टमेंटल चौकशी किंवा फौजदारी कारवाई सुरू असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकणार नाही. किंवा जर एखाद्या कर्मचाऱ्यावरती ठपका ठेवला, त्याला सक्त ताकीद दिली किंवा अशी शिक्षा झाली किंवा आर्थिक दंड ठोठावला
तर त्या तारखेपासून तो कर्मचारी 1 वर्षासाठी शिक्षेच्या अंमलाखाली राहील आणि त्याविरुद्ध त्यावेळेस पण त्याला अशी कोणती पण परीक्षा देता येणार नाही. नंतर ज्या कर्मचाऱ्याविरुद्ध फौजदारी खटला, विभागीय चौकशी किंवा फौजदारी कारवाई प्रलंबित आहे तो कर्मचारी परीक्षेच्या साठी बसण्यास अपात्र असेल. म्हणजे तुमचे दक्षता प्रमाणपत्र तुमच्याकडून घेण्यात येईल, तुमच्यावरती कोणती अशी फौजदारी कारवाई किंवा कोणता डिपार्टमेंटल चौकशी सुरू नाही आहे या गोष्टीची खातरजमा करूनच तुम्ही परीक्षेचा फॉर्म भरू शकता, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर सर्वात महत्वाचं काही टाइम बॉन्डिंग दिलेलं आहे की ह्या काळामध्ये ह्या गोष्टी झालेल्याच पाहिजे. तर लक्षात घ्या, सर्वात पहिले काय, पोलीस महासंचालक म्हणजे डीजीपी ऑफिस महाराष्ट्र राज्य हे पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या बिंदू नामावलीनुसार रिक्त पदांचा आढावा घेतील. म्हणजे रिक्त पदांचा आढावा डीजीपी ऑफिस कडून घेतला जाईल आणि पुढील 1 वर्षापर्यंत पदोन्नती दरवर्षी 1 जानेवारीपर्यंत गृह विभागाला या रिक्त पदांची माहिती देण्यात येईल आणि गृह विभाग सदर माहिती 1 मार्चपर्यंत कोणाला देईल, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठवेल आणि त्यानंतर मात्र महाराष्ट्र लोकसेवा आयोग जाहिरात प्रसिद्ध करून मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा आयोजित करेल. म्हणजे काहीतरी टाइम बॉन्डिंग दिलेलं आहे की ह्या टायमिंगमध्ये ह्या गोष्टी झालेल्याच पाहिजे. रिक्त पदांचा आढावा डीजीपी ऑफिस पर्यंत करून 1 जानेवारीपर्यंत गेलेला पाहिजे. 1 मार्चपर्यंत गृह विभागाकडून तो आढावा एमपीएससी कडे जाईल आणि त्यानंतर एमपीएससी त्या जागांसाठी जाहिरात घोषित करेल. हे गोष्ट लक्षात घ्या. तर बघा, त्याच्यासाठी लेखी परीक्षा आणि शारीरिक चाचणी परीक्षा या दोन्ही गोष्टी असतील आणि त्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग या गोष्टी निश्चित करतील. म्हणजे लेखी आणि शारीरिक अशा दोन्ही परीक्षा होणार आहे आणि दोन्ही पण परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे निश्चित केल्या जातील. त्याच्यानंतर या लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम स्वरूप महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे निश्चित केलं जाईल, पण ते डीजीपी ऑफिसला विचारात घेऊन त्या गोष्टी किंवा त्यांच्याशी सल्लामसलत करून या गोष्टी निश्चित केल्या जातील. म्हणजे सिलेबस ठरवायचा किंवा परीक्षेचं स्वरूप कसं असेल हे एमपीएससी ठरवेल, पण त्यावेळेस ते सल्लामसलत करतील कोणाशी, डीजीपी ऑफिसची. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे लेखी शारीरिक परीक्षे स्वरूप परीक्षेच्या जाहिरातीद्वारे प्रकाशित करण्यात येईल. म्हणजे परीक्षेचे स्वरूप, परीक्षेचा सिलेबस या सगळ्या गोष्टी जाहिरातीच्या वेळेस एमपीएससी द्वारे प्रकाशित करण्यात येतील. जे उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र असतील त्यांना शारीरिक चाचणीत सहभागी होण्याची परवानगी असेल. म्हणजे पूर्व आणि मुख्य अशा परीक्षा तुमच्या असणार आहे. लेखी परीक्षेला पात्र झाल्यानंतर त्याच्यानंतर तुम्ही शारीरिक चाचणीसाठी ऍप्लिकेबल राहाल किंवा तुम्ही त्याच्यासाठी पात्र असाल. महाराष्ट्र लोकसेवा आयोग खुल्या आणि राखीव दोन्ही प्रवर्गासाठी लेखी परीक्षेचे किमान अर्हता गुण, तुम्हाला मिनिमम क्रायटेरिया असेल की मिनिमम तुम्हाला एवढे गुण पाडायचे असतील, त्यानंतर तुम्ही याच्यासाठी ग्राह्य धरले जाताल किंवा पुढच्या याच्यासाठी ग्राह्य पकडले जातात. अंतिम गुणवत्ता यादी, सदर परीक्षेची गुणवत्ता यादी लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी आणि परीक्षेमध्ये मिळालेल्या गुणांची बेरीज करून तयार केली जाते. म्हणजे एमपीएससी द्वारे जे ग्रुप बी ची एक्झाम होते त्याच्यामध्ये शारीरिक चाचणी फक्त क्वालिफाय आहे, त्याचे गुण पकडले जात नाही, पण इथे डिपार्टमेंटल मध्ये तुमच्या लेखी परीक्षा आणि शारीरिक चाचणी या दोघांचे गुण पकडले जाणार आहे. खुल्या आणि राखीव प्रवर्गातील मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेची किमान अर्हता गुण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे निश्चित केली जातील आणि सदर परीक्षेसाठी कोणतीही प्रतीक्षा यादी असणार नाही. याच्यासाठी कोणती पण वेटिंग लिस्ट असणार नाही, हे पण लक्षात घ्या. कारण की बऱ्यापैकी आपले हे ड्युटी जॉईन करतील, त्याच्यामुळे प्रतीक्षा यादी लावण्याची सहसा गरज पडत नाही. त्याच्यामुळे प्रतीक्षा यादी असणार नाही, हे गोष्टी पण सरकारने नमूद केलेल्या आहे. तर तुम्हाला समजलं असेल परीक्षा कशी होणार आहे, परीक्षा कोणातर्फे होणार आहे, लेखी आणि शारीरिक अशा दोन्ही परीक्षा असणार आहे. त्याचबरोबर अभ्यासक्रम वगैरे एमपीएससी द्वारे निर्धारित केला जाईल आणि तुमचे शारीरिक आणि लेखी या दोघांचे गुण पकडून तुमचं मेरिट लिस्ट लागणार आहे आणि तुम्हाला कोणतीच प्रतीक्षा यादी किंवा वेटिंग लिस्ट असणार नाही. सदर मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेमध्ये उमेदवारांनी सादर केलेल्या खोट्या माहितीच्या आधारे तो पात्र झाला असला तरी सदर परीक्षेस तो अपात्र ठरेल किंवा तो शिस्तभंगाच्या खोटी माहिती दिली तर तुम्ही अपात्र ठरसाल किंवा शिस्तभंगाच्या कारवाईला जबाबदार असाल. स्वयं घोषणापत्र तेच दिलेली माहिती सर्व खरी आहे असं तुम्ही स्वयं घोषणापत्र द्यायचं आहे. त्यानंतर ज्येष्ठता क्रम लक्षात घ्या. मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेत सरळ सेवा पदोन्नतीने भरलेल्या दोन्ही वैशिष्ट्ये आहेत. एक स्पर्धात्मक परीक्षा असल्याने सदर परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांची ज्येष्ठता त्यांच्या महाराष्ट्र पोलीस प्रशिक्षण अकादमीच्या प्रशिक्षणानंतरच्या अंतिम गुणवत्तेच्या आधारे निश्चित केली जाते. ही अंतिम गुणवत्ता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेतलेल्या लेखी आणि शारीरिक परीक्षांमध्ये मिळालेल्या गुणांच्या आणि महाराष्ट्र प्रशिक्षण अकादमीद्वारे घेतलेल्या लेखी आणि शारीरिक परीक्षांमध्ये मिळालेल्या गुणांची बेरीज करून निश्चित केली जाते. म्हणजे तुमचा सेवा ज्येष्ठता क्रम कसा ठरवला जाईल,
तुम्ही डिपार्टमेंटल एक्झाममध्ये लेखी परीक्षेमध्ये आणि तुमच्या शारीरिक चाचणीमध्ये मिळालेले तुमचे गुण म्हणजे तुमच्या निवड होण्यापूर्वी तुम्हाला मिळालेले गुण आणि त्यानंतर तुम्ही ट्रेनिंगला गेल्यानंतर तिथे मिळालेले गुण हे दोघं मिळून तुमची ज्येष्ठता यादी तयार केली जाईल. त्याच्यामध्ये तुम्हाला विभागीय परीक्षेमध्ये मिळालेल्या गुणांना 70% वेटेज असेल आणि तुमच्या प्रशिक्षणाच्या वेळेस म्हणजे तुमच्या पोलीस प्रशिक्षण अकादमीमध्ये झालेल्या गुणांना 30% वेटेज असेल. म्हणजे तुमच्या डिपार्टमेंटल एक्झामला 70% वेटेज आहे आणि प्रशिक्षण घेतल्यानंतर तुमची जी एक्झाम होणार आहे त्याला जवळपास 30% वेटिंग असेल, हे लक्षात घ्या. तथापि मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा हा पदोन्नतीचा मार्ग असल्याने सहपरीक्षेसाठी या परीक्षेसाठी सध्या कोणतेही आरक्षण लागू होणार नाही, हे लक्षात घ्या. आरक्षण नसलं तरी फक्त वयामध्ये थोडीशी सूट दिलेली आहे, पण आरक्षण कोणतेच लागू असणार नाही. फक्त वयामध्ये सूट आहे. ओपनसाठी 35 आणि बाकीच्या मागासवर्गांसाठी किती असणार आहे 40 ही वयाची सूट आहे. बाकी परीक्षेमध्ये कोणतंच आरक्षण असणार नाही. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासन संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा हा नंबर आहे आणि आपल्या महाराष्ट्राचे रवींद्र पाटील उपसचिव यांच्या डिजिटल स्वाक्षरीने हा GR तयार करण्यात आला होता. मी आशा करतो की तुम्हाला सर्वांना हा GR समजला असेल, तुम्हाला पात्रता समजल्या असतील. यानंतर तुमचा एक डाऊट मोठा क्लिअर झाला असेल की कोण परीक्षा देऊ शकतं आणि कधीपर्यंत परीक्षा होईल याचा एक टाइम बॉन्ड पण तुम्हाला आलेला आहे की 1 मार्चपर्यंत MPSC आयोगाकडे जाहिरात जाते आणि त्यानंतर MPSC आयोग ही जाहिरात प्रसिद्ध करतो. आपल्याला माहितीच आहे की येणाऱ्या काळामध्ये एक 92 जागांची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. त्याकरिता संपूर्ण सिलेबस आणि आपल्या बॅचची माहिती आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेऊन या. तोपर्यंत धन्यवाद.